नमस्कार, एबीएन न्यूज चॅनलच्या ब्राईट कट्टामध्ये मी मोहिनी सोनार तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते। आपण ब्राईट कट्टामध्ये आज आमंत्रित केलाय उदयजी वाघ यांना, ज्यांचा आज वाढदिवस आहे आणि ते भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष आहेत। त्यांची यानिमित्त आपण आज एक खास मुलाखत आयोजित केली आहे। आपली भारतीय जनता पार्टीच्या जिल्हाध्यक्ष पदासाठी निवड झाली आहे आणि ही फेरनिवड झाली आहे। त्यामुळे जिल्हाध्यक्ष पदासाठी सत्तेतला पक्ष असल्यामुळे स्पर्धाही तेवढीच असणार होती। तर त्या एवढं असूनही आपण पुन्हा एकदा निवडून आला जिल्हाध्यक्ष पदासाठी, याचं नेमकं कारण काय आहे? म्हणजे तुमचं व्यक्तिमत्व काय आहे की ज्यामुळे तुम्ही पुन्हा एकदा जिल्हाध्यक्ष पदासाठी निवडून आला? नमस्कार। भारतीय जनता पार्टीतलं जिल्हाध्यक्षपद हे जबाबदारीचं पद आहे, ती व्यवस्था आहे। त्यामुळे व्यवस्थेचा भाग म्हणून या ठिकाणी निर्णय केले जातात आणि भारतीय जनता पार्टीमध्ये सामूहिक नेतृत्व हे असतं, टीमवर्क भावना त्याच्यामध्ये असते सिस्टीम मध्ये। आणि म्हणून जे काही अध्यक्षपद जे काही मला मिळालेलं आहे ती जबाबदारीचं भान ठेवून मी कर्तव्य भावनेने या ठिकाणी काम करतोय। अन्य पक्षामध्ये परंपरेने कार्यकर्त्यांकडे पद येत असतात, खासदाराचा मुलगा खासदार, आमदाराचा मुलगा आमदार। म्हणजे इतर पक्षामध्ये खासदाराच्या किंवा आमदाराच्या किंवा अन्य मोठ्या नेत्याच्या पोटी जन्माला यावं लागतं, तेव्हा त्याला पद मिळत असतं। भारतीय जनता पार्टी हा सर्वसामान्य कार्यकर्त्याचा विचार करणारा पक्ष आहे। मी एका छोट्याशा गावचा कार्यकर्ता आहे। माझ्या गावाची लोकसंख्या 700-800 आहे आणि इतक्या छोट्याशा गावात मी कुठलीही परंपरा नसताना जिल्ह्याचा अध्यक्ष झालो। हा व्यवस्थेचा एक भाग आहे। आमच्या नेत्यांनी माझ्यावर विश्वास टाकला, कार्यकर्त्यांनी विश्वास टाकला आणि त्या विश्वासाला सार्थक ठरवणं हे माझं काम आहे। इथं मला काही त्याच्या संदर्भात खूप काही ओझं त्या सगळ्या जबाबदारीचं वाटत असं नाही, तो सिस्टीमचा एक भाग आहे। अनेक लोक कार्यकर्ते मार्गदर्शन करतात। आमचे नेते नाथाभाऊ गिरीशभाऊ महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली, पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मला काम करताना काही अडचण येत नाही। शेवटी पायगुण चांगला आहे, त्यामुळे अनेक पद्धतीने राजकीय क्षेत्रामध्ये मला यश मिळाले आहे। सर, यानंतर जिल्हा कार्यकारिणीवर निवड झाल्यानंतर आपल्या समोर कोणकोणती आव्हानं होती आणि ती तुम्ही कशी पेलली? मी या प्रश्नात थोडंसं डीप जाऊ इच्छितो। जळगाव जिल्ह्यामध्ये काम करत असताना भारतीय जनता पार्टीचं अध्यक्ष म्हणून मला जेव्हा सांगितलं काम करायचं आहे, म्हणून पक्षाचा अधिकाधिक मजबूत करणं, शेवटच्या माणसापर्यंत भारतीय जनता पार्टीला नेणं आणि आमचे भारतीय जनता पार्टीचं मूळ जनसंघाचे संस्थापक दीनदयालजी उपाध्याय, श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी जी काही गाईडलाईन दिलेली त्या गाईडलाईनच्या नुसार शेवटचा माणूस दरिद्री नारायण, ज्यांनी शेवटच्या माणसाला त्याच्यातलं देवत्व ओळखा, ही भावना त्यांनी त्यावेळेस मांडली आणि त्याच्यावर अनुसरून आमचे केंद्रीय नेते अमित शहा जी असतील, आमचे देशाचे पंतप्रधान मोदीजी असतील, त्यांनी सांगितलं सबका साथ सबका विकास। म्हणजे तोच विचार, दीनदयालजींचाच विचार त्यांनी त्या ठिकाणी मांडला आणि त्या भूमिकेतनं त्यांनी ह्या जिल्ह्यामध्ये काँग्रेस मुक्त भारताचं जसं त्यांनी सांगितलं तसं जळगाव जिल्हा काँग्रेस मुक्त कसा होईल ही सगळ्यात मोठं आव्हान आमच्या समोर होतं। आणि म्हणून काँग्रेस, राष्ट्रवादी आणि आमचे मित्रपक्ष याचं आव्हान आमच्या समोर होतं। राजकारणामध्ये फुटपट्टी ही किती लोक निवडून आले याच्यात आहे, किती लोक आपण निवडून आणतो। तर राजकीय क्षेत्रात सहकार असेल, या जिल्ह्यातलं सहकार क्षेत्र असेल, राजकीय क्षेत्र असेल, या सहकार आणि राजकारणामध्ये राजकीय क्षेत्रात लोकसभा आणि विधानसभेमध्ये किती लोक आले, जिल्हा परिषदेत किती आले, नगरपालिका किती तुमच्या ताब्यात आहे, ही फुटपट्टी राजकारणात असते आणि हे फार मोठं आव्हान आमच्या समोर होतं आणि हे आव्हान पेलण्याचा मी पुरेपूर प्रयत्न या सगळ्या नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली केला आहे। आपल्या जिल्ह्याचे जे पालकमंत्री आहेत त्या पालकमंत्र्यांची जबाबदारी असते की जे सर्वसामान्य नागरिक असतात त्यांना लाभ मिळवून देणं, त्यांना न्याय देणं, त्यानंतर काळजी वाहणारं एक व्यक्तिमत्व पालकमंत्र्यांचं असतं। तर आजपर्यंत आपले जे पालकमंत्री आताचे जे आहेत ते दुसऱ्या जिल्ह्यातून पाठवण्यात आले आहेत। त्यानंतर ते अगदी 1-2-3 वेळा आपल्या जिल्ह्यामध्ये वन डे मॅच सारखे येऊन गेले।
त्यामुळे आपल्या जनसामान्यांपर्यंत त्या पदाच्या लाभाचा जो लाभ त्यांच्यापर्यंत पोहोचायला हवा, जो न्याय त्यांना मिळायला हवा तो मिळत नाहीये. तर पालकमंत्री नियुक्ती पद्धती जी आहे त्यामुळे आपल्या जिल्ह्याचा विकास खुंटतोय का, किंवा आपली सर्वसामान्य जी जनता आहे त्या लाभापासून, त्या न्यायापासून वंचित राहते का, असं तुम्हाला वाटत नाही का? जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री नवीन आहेत असं म्हणता येणार नाही. त्यांनी यापूर्वी ह्या जळगाव जिल्ह्यामध्ये काम केलेलं आहे आणि अतिशय प्रभावीपणाने विद्यार्थी चळवळीत त्यांनी ह्या जिल्ह्यामध्ये काम केलेलं आहे. त्यामुळे या जिल्ह्याचा इतिहास, भूगोल माननीय पालकमंत्र्यांना माहिती आहे. आणि ते वन डे मॅच सारखं नाही, तर त्यांनी पूर्ण सेंच्युरी म्हणजे प्रत्येक बॉलला चौकार आणि सिक्सर त्यांनी मारलेलं आहे आणि अतिशय चांगलं काम या जिल्ह्यामध्ये त्यांच्या माध्यमातून चाललेलं आहे. आत्ताच येणाऱ्या 3 तारखेला पाणी परिषद आहे आणि या जळगाव जिल्ह्यातल्या सगळे सरपंच, कृषी अधिकारी, सगळे अधिकारी यांना बोलून विद्यापीठामध्ये फार मोठं पाणी परिषदेचं आयोजन पालकमंत्र्यांनी केलंय. जिल्ह्यातल्या व्यापाऱ्यांचा प्रश्न होता, जळगाव MIDCचा प्रश्न होता, जळगाव महानगरपालिकेचे अनेक प्रश्न होते, उड्डाणपुलाचा प्रश्न होता, रस्त्याचं जाळं ह्या जिल्ह्यामध्ये झालं पाहिजे, अशा अनेक विषयांवर त्यांनी ह्या ठिकाणी अतिशय प्रभावीपणाने काम केलेलं आहे. जलसंधारणाची कामं सुद्धा या जळगाव जिल्ह्यामध्ये फार प्रभावी या पालकमंत्र्यांच्या माध्यमातून, चंद्रकांत दादा पाटील यांच्या माध्यमातून झालेले आहेत आणि खूप प्रभावी प्लॅनिंग इन डिटेल्स, प्लॅनिंग इन ऍडव्हान्स असं प्रमोदजी म्हणायचे. त्याच पद्धतीने, त्याच धर्तीवर पूर्वनियोजन आणि पूर्ण नियोजन अशा पद्धतीने आपले जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री या ठिकाणी काम करताना दिसत आहेत आणि त्याचे येणाऱ्या काळामध्ये ते जे काम करतायत त्याचं प्रत्यक्ष ते काम येणाऱ्या काळात आपल्याला अधिक जाणवेल आणि जळगाव जिल्ह्यातली जनता, अनेक त्या जिल्ह्यातले घटक, व्यापारी बांधव असतील, शेतकरी असतील, यांच्यासाठीचे जे कामं करावे लागतात ते कामं या जळगाव जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांच्या माध्यमातून चालले. याच्यापूर्वी पालकमंत्री नाथाभाऊ होते, त्यांनी सांगितलेली जी काही कामं आहेत ती अर्धी राहिलेली कामं ह्या पालकमंत्र्यांच्या माध्यमातून चाललेलं आहे. शेवटी हा व्यवस्थेचा भाग आहे, व्यवस्था म्हणून ते काम करतायत. त्यांना पक्षाने दिलं, मुख्यमंत्र्यांनी सांगितलं तुम्ही जा आणि त्या ठिकाणी काम करा आणि ते अतिशय प्रभावीपणाने सर्व घटकांसाठी, विद्यार्थ्यांचा प्रश्न असो, विद्यापीठाचा प्रश्न असो, व्यापाऱ्यांचा असो, शेतकऱ्यांचा असो, कष्टकऱ्यांचा असो, अंध अपंग बांधवांचा असो, जिल्हा परिषदेला आत्ता पुरस्कार मिळाला त्या संदर्भातला असेल, अशा विविध क्षेत्रामध्ये जळगाव जिल्हा आता प्रगती करत आहे आणि येणाऱ्या काळामध्ये त्याचे प्रत्यक्ष फळ हे जळगाव जिल्ह्यातल्या जनतेला दिसणार आहे. अनेक त्यांनी कामं केली आहेत, पण आजपर्यंत उड्डाणपुलाचा जो प्रश्न होता तो अनेक वेळा आश्वासनांसारखाच वाटतोय, म्हणजे फक्त आश्वासनच मिळणार आहेत. आता नक्की उड्डाणपुलाचा काम होईलच असं तुम्हाला वाटतं का? जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री हे विद्यार्थी चळवळीतून आलेले आणि ज्या विचाराची बांधिलकी मानणारे आहेत, त्यामुळे कथनी आणि करणी याच्यातलं अंतर कमी करणारे आहेत. जे बोलतील तेच करतील आणि जे करतील तेच बोलतील, त्यामुळे प्रत्यक्ष रिझल्ट मिळेल अशी आशा करतो की कामं नक्कीच. त्यांचा सत्ता संघर्ष हा सगळ्यांनाच बहुश्रुत आहे, त्यामुळे त्यांच्या या सत्ता संघर्षामुळे किंवा राजकीय डावपेचांमुळे तुमची कधी घालमेल झाली आहे का? तुम्हाला काय अनुभव आहे या संदर्भात? मी विद्यार्थी परिषदेच्या चळवळीतून आलेला कार्यकर्ता आहे. चंद्रकांत दादांच्या त्या ज्यावेळेस या जळगाव जिल्ह्यामध्ये काम करत होते, संघटन मंत्री होते, त्याही काळात मी कार्यकर्ता होतो आणि हा विचाराची बांधिलकी असल्यामुळे अनेक प्रश्नांची आव्हानं जरी उभी ठाकली तरी त्या प्रश्नांवर सामना करण्याची ताकद भारतीय जनता पार्टीच्या विचाराने, विद्यार्थी परिषदेच्या आणि संघ विचारसरणीने आमच्या मनामध्ये दिलेली असल्यामुळे घालमेल होण्याचा प्रश्न येत नाही. हा व्यवस्थेचा भाग असतो. सगळ्यांचं मार्गदर्शन केलं, खेळीमेळीचं वातावरण ठेवलं आणि सर्व समावेशकता भारतीय जनता पार्टीत असल्यामुळे सर्वांशी चर्चा करून निर्णय केले तर घालमेल होत नाही. अतिशय चांगल्या पद्धतीने काम करता येतं आणि भारतीय जनता पार्टीमध्ये प्रत्येकाची लोकशाही पद्धतीने मानणारा हा पक्ष आहे, लोकशाही मानणारा पक्ष आहे. भारतातला सगळ्यात चांगली लोकशाही मानणारा कुठला पक्ष असेल तो फक्त भारतीय जनता पार्टी आहे. त्याच्या संघटनेमध्ये भारतीय जनता पार्टीची जी काही व्यवस्था आहे,
जी जबाबदाऱ्या दिल्या जातात, पदाधिकारी केले जातात, त्याच्यामध्ये सर्व समावेशकता असते, सामूहिक नेतृत्व असतं, सर्व समाजातल्या सर्व घटकांना सामावून घेण्याची कार्यपद्धती भारतीय जनता पार्टीची आहे. त्यामुळे एवढा मोठा पक्ष आहे, जगातला 1 नंबरचा पक्ष झाला आहे. आज जळगाव जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टीचे 5.5 लाख सभासद आहेत, 3,000च्या पेक्षा जास्त पूर्णवेळ कार्यकर्ते आहेत, अनेक नेते आहेत. सहकार आणि राजकीय क्षेत्रामध्ये फार मोठी प्रगती भारतीय जनता पार्टीची झालेली आहे. 2 खासदार मोठ्या मताधिक्याने देशभरातल्या 4थ्या आणि 6व्या क्रमांकाने निवडून आले. ह्या ठिकाणी 8 आमदार आहेत. येणाऱ्या काळामध्ये 8 आमदार भारतीय जनता पार्टीचे आम्ही निवडून आणलेले आहेत. येणाऱ्या काळात पण अनेक पद्धतीचे हे सगळे विषय असतील, राजकीय आणि सामाजिक आणि सहकारातले, या सगळ्या संदर्भात भारतीय जनता पार्टीचे नेते हे मार्गदर्शन करत असतात. याच्यामध्ये मोठा पक्ष असल्यामुळे प्रत्येकाची मतं विचारात घेतली जातात आणि लोकशाही आम्ही मानतो आणि म्हणून मतं जी मांडली जातात भारतीय जनता पार्टीमध्ये, त्यामुळे मतं वेगवेगळी असू शकतात, मनभेद भारतीय जनता पार्टीमध्ये नाही. त्यामुळे नेत्यांमध्ये किंवा कार्यकर्त्यांमध्ये लोकशाही असल्यामुळे प्रत्येकाची मतं असतील, पण एकदाचा निर्णय झाला तो सामूहिक असतो, सगळ्यांशी चर्चा करून घेतलेला असतो, ती सामूहिकता असते, ती सगळ्यांची जबाबदारी असते. त्यामुळे भारतीय जनता पार्टीला या जिल्ह्यामध्ये अतिशय चांगलं यश मिळालं. भारतीय जनता पार्टी हा जळगाव जिल्ह्याचा बालेकिल्ला असलेला जिल्हा आहे, महाराष्ट्रात नंबर 1चा जिल्हा आहे आणि तो अधिक 1 नंबरकडे कसा होईल, अधिक भक्कम कसा होईल, त्याची पाळंमुळं ग्राम प्राथमिकपर्यंत शेवटच्या माणसापर्यंत भारतीय जनता पार्टीचं कमळ निशाणीचं हृदयामध्ये त्याच्यात कोरलं कसं जाईल, ह्या पद्धतीचं काम करणारे आम्ही सगळे कार्यकर्ते आहोत. त्यामुळे ह्या ठिकाणी कोणी अध्यक्ष, कोणी उपाध्यक्ष किंवा कोणी नेता असं नाही, तर सामूहिकता आमच्यामध्ये सगळ्या कार्यकर्त्यांच्या मनामध्ये दिली. म्हणजे तुमचं म्हणणं आहे की मतभेद होऊ शकतात पण मनभेद नाहीये. मतं वेगवेगळी असू शकतात, मनभेद नाही. मतं प्रत्येकाचं वेगळं असणार. घरामध्ये आईचं मत वेगळं असतं, वडिलांचं मत असतं, भावाभावांची मतं वेगळी असतात, पण मनभेद भारतीय जनता पार्टीमध्ये आणि कुठल्याही प्रकारचे मनभेद नाही. या ठिकाणी आम्ही सर्व एका विचाराने काम करणारे झपाटलेले सगळे कार्यकर्ते आहोत. नाथाभाऊ असतील, गिरीशभाऊ असतील, पालकमंत्री असतील, जिल्ह्यातले सगळे आमदार असतील, खासदार असतील, सगळे पदाधिकारी असतील, हे एकजुटीने एक जोमाने हे काम करतायत. येणाऱ्या काळामध्ये सुद्धा अतिशय चांगलं असे रिझल्ट भारतीय जनता पार्टी राजकीय आणि सहकार क्षेत्रात देणार. नक्कीच. यानंतर भारतीय जनता पार्टीची जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टीने पुढील धोरणं कशी असणार आहे? भारतीय जनता पार्टीने या जळगाव जिल्ह्यामध्ये ठरवलेलं आहे की शेवटचा माणसाचं समाधान करणं म्हणजे आमचं पथका अंतिम लक्ष नाहीये सिंहासन चढते जाणं, बल्कि सब समाज को लिए आगे है बढ़ते जाणं. सर्व समाजाला बरोबर घेऊन चालण्याची आमची भूमिका आहे. तेव्हा गाव पातळीवर म्हणजे राजकारणामध्ये सामाजिक कार्य करायचं आहे, आम्हाला राजकारण करायचं नाही, त्या खुर्चीसाठी काम करायचं नाही, तर समाजासाठी आम्हाला काम करायचं आहे. हा आमचा भारतीय जनता पार्टीचा सिद्धांत आहे, संस्कार आहे. आणि पंडित दीनदयालजी उपाध्याय यांचं जन्मशताब्दी वर्ष आम्हाला साजरं करत असताना, त्याला सामोरं जाताना आमच्या मनामध्ये दरिद्री नारायणाची सेवा, शेवटच्या माणसाची सेवा, शेवटच्या माणसाच्या हितासाठी काम, खुर्ची ही साध्य नाहीये, अंतिम साध्य नाहीये, ते साधन आहे. त्या साधनच्या माध्यमातून लोकांची सेवा करणं हा भारतीय जनता पार्टीचा मूळ विचार आहे. आणि म्हणून प्रत्येक गावामध्ये राजकारणामध्ये समाज कार्य करत असताना आम्ही राजकारणातले पण आहोत. त्यामुळे राजकारणामध्ये किती जागा निवडून आल्या, किती लोक निवडून आले, किती सरपंच आमचे झाले, किती विकास सोसायटीचे चेअरमन झाले. या जिल्ह्यातली काँग्रेस मुक्त जळगाव जिल्हा करायचा असेल तर गाव पातळीवरचं जे राजकारण आहे त्याही ठिकाणी भारतीय जनता पार्टीला आगामी काळात काम करावं लागेल. त्या दृष्टिकोनातून आम्ही काम करतो आहोत. आत्ता 182 विस्तारक आमचे 25 तारखेपासून तर 10 जून पर्यंत आमचे 15 दिवसाची विस्तारक योजना आहे. काही कार्यकर्ते 3 महिन्यासाठी, काही 6 महिन्यासाठी, काही वर्षभरासाठी आपलं घरदार सोडून पार्टी सांगेल त्या ठिकाणी काम करायला निघालेले आहेत. ते अतिशय बूथ रचना, गाव पातळीवरचं नेटवर्क हे अतिशय सक्षम करणं, बूथ रचना सक्षम करणं. काही भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करू इच्छिणारे अन्य पक्षातले कार्यकर्ते असतील, चांगले कार्यकर्ते असतील, त्यांना भारतीय जनता पार्टीत आणणं, केंद्र आणि राज्य सरकारच्या ज्या काही उपलब्धी असतील
त्या शेवटच्या माणसापर्यंत, सगळ्या माणसांपर्यंत गाव पातळीवर समजावून सांगणं याच्यासाठी काम करतायत. येणाऱ्या काळात आमचं लक्ष या जळगाव जिल्ह्यातल्या 11 विधानसभा, 11ही विधानसभा भारतीय जनता पार्टीचे आमदार निवडून येतील. दोघंही ठिकाणी जिल्ह्यामध्ये खासदार आहेत लोकसभेचे, दोघेही खासदार चांगल्या मताधिक्याने निवडून येतील. सहकारात पण आमचं अतिशय वर्चस्व राहील, हा आमचा अजेंडा आहे. आणि त्या दृष्टिकोनातून भारतीय जनता पार्टीचे सगळे टीम जळगाव जिल्ह्यातली आमच्या नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली गिरीश भाऊ महाजन, नाथाभाऊ, आमचे पालकमंत्री महोदय यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही येणाऱ्या काळात ही विजयश्री खेचून आणू या पद्धतीचा विश्वास आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांमध्ये आहे. नक्कीच भारतीय जनता पार्टीच्या अजेंड्यासह सर्वसामान्य जनतेच्या विकासाची ही कामं लवकरात लवकर पूर्ण व्हावं अशी अपेक्षा मी व्यक्त करते. आणि याबरोबरच ब्राईट कट्टामध्ये या मुलाखतीस आता विराम देते. तोपर्यंत पाहत राहा ABN न्यूज.